भाजपा शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते जमलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। राजूभाई खूप खूप अभिनंदन। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत? नरेंद्र मोदीजींचा पहिला मी अभिनंदन करतो। भारताचे हे तिसरे नेते आहेत जे तिसऱ्यांदा शपथविधी घेत आहेत। इंदिरा गांधी नेहरू नंतर हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान माननीय नरेंद्र मोदींना मिळाला। गेली 10 वर्ष 2014 पासून 2024 पर्यंत या देशात केलेली विकास कामं, रस्ते असतील, पाण्याच्या योजना असेल, गोरगरिबांना घरं द्यायचं असेल, अशा अनेक योजना असतील, 80 कोटी जनतेला धान्य द्यायचं असेल, नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आरोग्य, रस्ते, सगळ्या योजना या भारतामध्ये या योजना खाली जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणतीही एजन्सी न घेता सगळे पैसे असेल, लोकांचे वेगवेगळ्या अनुदान असेल, जनतेला थेट त्यांच्या अकाउंटवर जमा करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आणि ह्या भारतातल्या जनतेला एक विश्वास दिला। नरेंद्र मोदी हा देश फक्त भारतच नव्हे ह्या जगावर राज्य करू शकतात। ह्या जगात भारताची आर्थिक स्थिती 13व्या स्थानावर होती, पण नरेंद्र मोदींच्या कामाचा सपाटा आणि त्यांच्याबरोबर असणारे JP नड्डा असेल, अमित शहा असेल, नितीन गडकरी जे असेल, त्यांचे सगळे सहकारी यांच्या मार्फत ह्या देशाचा, भारताचा विकास एवढा झालेला आहे। ह्या विकासामुळे परत एकदा तिसऱ्यांदा त्या भारतातील गोरगरीब जनतेनं नरेंद्र मोदीला परत एकदा निवडून दिलेला आहे। नरेंद्र मोदींनी घेतलेले धाडसी निर्णय 370 कलम हटवणं, जे भारत स्थापनेपासून ज्या काश्मीरमध्ये 2 देश एक देश 2 संविधान होते ते सगळं रद्द करून काश्मीर हा आपला अविभाज्य घटक अखंड भारत करण्याचं काम ह्या नरेंद्र मोदींनी केलं आणि हा काश्मीर स्वतंत्र करून 370 कलम हटवलं। त्यानंतर त्या महिलांसाठी 3 तलाक, मुस्लिम महिलांसाठी 3 तलाक केला। त्यानंतर गोरगरीब लोकांना मोदी आवास योजना असेल, इंदिरा आवास असेल, लाखो घरं देण्याचं काम 2022 पर्यंत त्यांनी केलं। त्यानंतर त्या जे 500 वर्ष आपलं राम मंदिर त्या साध्या झोपडीत होतं, त्या राम मंदिराचं स्वप्न त्या भारतातल्या अखंड हिंदू लोकांचं जे स्वप्न होतं ते नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं। ते राम मंदिर आज एक भारतात नाही, जगात एक आश्चर्य म्हणजे जे 8 आश्चर्य आहेत, हे 9वं आश्चर्य म्हणजे राम मंदिर आहे। असे विकास करणारे नरेंद्र मोदी परत एकदा आज 7/20 आज शपथविधी घेत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी गडिंग्लज तालुका असेल, गडिंग्लज शहर भारतीय जनता पार्टी इथले एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, सर्व महिला आघाडी असेल, युवा आघाडी असेल, सगळ्यांच्या मार्फत आम्ही हे जे तिसऱ्यांदा शपथविधी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी छत्रपतींच्या शिवाजी चौकात आज आम्ही इथं जमलेलो आहोत, मोदींचा पाठिंबा देण्यासाठी। फिर एक बार मोदी सरकार। त्याचबरोबर माझा अजून एक प्रश्न आहे कोल्हापूर लोकसभेसंदर्भात। कोल्हापूर लोकसभेमध्ये संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भाजपने मोठी ताकद लावली होती। स्वतः पंतप्रधान मैदानात उतरले होते, केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात होतं, तरी सुद्धा संजय मंडलिक यांचा पराभव झालेला आहे, काय सांगायला त्याविषयी? संजय मंडलिक जरी पराभव झाले असले, आमची उमेदवारी जाहीर व्हायला थोडं लेट झाल्यामुळं आम्हाला प्रचाराला वेळ कमी मिळाला, त्यामुळं आम्ही सगळ्या जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि एक वेगळ्या पद्धतीचं लोकांच्यात विष पेरण्याचं काम म्हणजे संविधान धोक्यात आहे, इस्लाम धोके में आहे असं वेगवेगळ्या गोरगरीब जनतेला फसवणूक करून त्यांचं मतदान केलेलं आहे। 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार महिन्याला, 8,500 रुपये खटाखट मिळणार। आज गोरगरीब लोक ते जाऊन बँकेच्या, काँग्रेसच्या दारात ते दिलेलं पत्र घेऊन उभारलेले आहेत। ही एक प्रकारची ही गोरगरीब ह्या गरीब लोकांची फसवणूक करून मतं घेतलेले आहेत। लवकरच त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद होतो, राहुल गांधींच्यावर हा गुन्हा नोंद होणार आहे, पूर्ण काँग्रेसवर गुन्हा नोंद होणार आहे। याच्यामुळं थोडं आम्ही कमी पडलो प्रचारात, त्यामुळं आपली सीट गेलेली आहे। सगळ्यांनी
प्रामाणिक प्रचार केला, पण वेळ कमी मिळाल्यामुळं आम्हाला ती सीट घालवलं कारण. सावंत साहेब, मी तुमच्याकडे येते. नरेंद्र मोदींच्या प्रचारात आपण होता, समोरचे दादा स्वतः प्रचारात होते. काय भावना होत्या तुमच्या, काय वाटत होतं त्यावेळेला? कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारात आम्ही होतोच. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी आमची महायुती होती. महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न केला, पण 3 गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने अशा राहिल्या की आमची उमेदवारी 1 महिनाभर लेट घोषित झाली, त्यामुळे आम्हाला वेळ कमी मिळाला, लोकांच्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचू शकलो नाही, हे त्याचं प्रधान कारण आहे. तरी पण आम्हाला मतांची संख्या प्रचंड आहे. सगळ्यांनी अगदी 1 दिलानं 1 मतानं त्या महायुतीनं काम केलंय. जरी सीट आमची पडली असली त्यांचं पुनर्वसन आम्ही 100% केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज देशामध्ये आमची सत्ता एनडीएची, भाजप प्रणित एनडीएची सत्ता आलेली आहे. आता 7-20ला जगातले सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय पंतप्रधान, जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे भाजपचे आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब शपथ घेत आहेत. पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत तिसऱ्यांदा. आपल्या भारतामध्ये हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे जे हे आहे विक्रम तो नेहरूजींच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मिळतोय. आणि आम्ही सगळे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दसरा चौकामध्ये आम्ही येऊन त्यांना फटाकड्या व पेढे वाटून याचं अभिनंदन केलेलं आहे. आणि इथून पुढेही असंच सत्ता येत राहो हे, आणि आम्ही सर्वांना हे पेढे आणि फटाकड्या वाजवण्याचा आनंद मिळत राहू हीच शुभेच्छा देतो. पुरा कागल विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 14,000 लीड देऊन आणि कागल विधानसभेमधले जनतेने दाखवून दिलेलं आहे, जो देशाच्या हितासाठी काम करायचं त्यांनीच देशावरती राज्य करायचं हे दाखवून दिलेलं आहे. खरं म्हणजे देव देश धर्मासाठी नरेंद्र मोदीजींनी 2001 पासून आजपर्यंत आज तागायत अविरतपणे सुरू असलेलं गोडदोड अजून कायमस्वरूपी सुरू आहे. ह्याच्यानं आपल्याला वाटते की 2047 पर्यंत विकसित भारत संकल्प 2047 पर्यंत कंटिन्यू राहील असं एवढं ह्या निकालावरनं कळते. आणि जवळजवळ गेल्या 8 निवडणुका लोकसभेमध्ये 8 निवडणुकामध्ये कुठल्याच एका पक्षानं 240 खासदारकी मिळवता आलं नाही आहे. हे पण एका आनंदाची गोष्ट आहे. एक कुठंतरी आपल्याला म्हणावं तसं अपेक्षित यश जरी मिळालं नसेल तरी ते का मिळालं ह्याचं मंथन आम्ही करतो. आणि काही जण मंथन करण्याऐवजी जे एकूण 3 निवडणुका 2014, 19 व 24 मिळून 240 गाठत नाही आहे, ते आनंदोत्सव साजरा करण्याचा अधिकार त्यांना आहे. जरूर ह्याचं लोकांनी आपल्याला मताधिक्य देऊन आम्ही देव देश धर्म व हिंदुत्वासाठी आहे गडिंग्लजकरांनी दाखवून दिलेलं आहे. खरोखर त्यांचा आभार मानतो. आणि सोबत महायुतीचे शहर प्रमुख अशोक शिंदे आहेत. अशोक शिंदेची बोलणार आहोत. शिंदे साहेब, आपले जे उमेदवार होते संजय मंडे त्यांना गडिंग्लज शहरात मताधिक्य काय वाटतं? एक मूळ कारण म्हणजे उमेदवारी देण्यासाठी वेळ आपल्याला 1 महिन्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळाली आहे. प्रचार करण्यासाठी आपल्याला वेळ कमी मिळाला. त्याशिवाय अपप्रचार या ठिकाणी झाला की बरीच संख्या या ठिकाणी आपल्या इथं दलित मागासवर्गीय लोकांची संख्या आहे. या ठिकाणी संविधान बदलणार हे एकच अपप्रचार केल्या कारणाने आपल्याला थोडं मताधिक्य कमी मिळालं एवढं मी सांगतो. त्याचबरोबर अजून एक प्रचार केला की आपल्याला गद्दार म्हणून निवडलं गेलं, काय सांगा? जे गद्दार म्हणून निवडतात त्यांनी पहिला आत्मपरीक्षण करावं की ते कुणाच्या पक्षात होते पूर्वी, आम्ही त्यांना निवडून दिलं, आमच्या पक्षात आल्यावर परत एकदा गद्दारी केली. त्यांनी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. प्रत्येकजण जो आता गद्दारीचा आरोप लावतोय तो दुसऱ्या पक्षातच गेलेला आहे. आणि बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की काँग्रेस कधीही आम्ही जवळ करणार नाही, पण जे आज लोकांनी ज्या काँग्रेसला मतदान केलं ते खऱ्या अर्थाने गद्दार. आम्ही शिवसैनिक आहे, अद्याप कधीही भगवा झेंडा सोडला नाही, शिवसेनेचं लवकर सोडलं नाही. धनुष्यबाणावर आतापर्यंत आम्ही मतदान केलं, पण धनुष्यबाणाच्या विरोधात, शिवसेनेच्या नावाच्या विरोधात जे मतदान केलं ते खऱ्या अर्थाने देशाशी आणि महाराष्ट्राशी आणि भगव्या झेंडाशी गद्दारी केलेलं आहे असं मी म्हणतो.